म्हस्केजी, दोन मुद्दे आहेत. एक तर राऊतांनी स्पष्टपणे सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमात किंवा त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी जायला नको होतं असं म्हटलंय, आणि दुसरा मुद्दा म्हणजे ठाण्याच्या विकासाबाबत चुकीची माहिती दिली गेली आहे शरद पवारांना असं सुद्धा म्हटलेलं आहे राऊतांनी. हा बोला. म्हस्केजी, प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघितलं असेल नुकताच पुढारी न्यूजवर की शरद पवारांनी शिंदेंच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला जायलाच नको होतं, त्याचा त्यांनी राग व्यक्त केला. आणि दुसरा मुद्दा असा की ठाण्याच्या विकासाबाबत शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली असं स्पष्ट मत राऊतांनी बोलून दाखवलेलं आहे. पवार साहेबांनी काय करावे काय करू नये हे काय ते संजय राऊतांना विचारणार का? म्हणजे एक जे आपण म्हणतो ना दीड शहाणा, ते स्वतःला दीड शहाणे बहुतेक समजतायत आणि म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करताय. पवार साहेब आणि संजय राऊत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गद्दार जे काही त्यांचं सुरू आहे त्यांच्यात जर एवढी हिंमत असेल, पवार साहेबांनी जायला नाही पाहिजे होतं असं म्हणतायत. अहो, ज्या आमदारांना तुम्ही टीका करताय, ज्या आमदारांच्या नावाने बोंबलताय, त्यांना गद्दार म्हणताय, अहो त्यांच्याच मतांवर आपण निवडून आलात ना. मग तुम्हाला जर एवढं स्वत्व आहे, स्वतःला फार मोठे एवढे समजतो, तर द्या ना राजीनामा खासदारकीचा आणि करा ना पराक्रम, द्या चॅलेंज आणि या ना निवडून. त्यांच्या मतांवरती मिळालेली खासदारकी काही न करता, शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून रक्त न सांडता, फक्त बडबडगिरी करून किंवा खरडेगाशी करून जी खासदारकी मिळवलेली आहे ना ती सोडून द्या ना. ज्यांच्या जीवावरती आमदार झाला त्यांच्या मतांवर तुम्ही त्या ठिकाणी खासदार झालेला आहात आणि काय बोलताय? अहो, यापूर्वी भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करत होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही त्यांचे उंबरठे झिजवताय. मग त्यावेळी तुमचं कुठं स्वतः गेलं कुठे? मग तुम्ही कोण आहात? त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा राग तुमचा आम्ही समजू शकतो. पुन्हा आता पवार साहेबांना पण तुम्ही सांगायला लागलात. मला वाटतं याविषयी पवार साहेबांची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे, कारण त्यांना एक नवीन डिक्टेटर एक बहुतेक त्यांना व्हायचंय पवार साहेबांचं. उद्धव ठाकरेंचं आपण झालात ते योग्य आहे, परंतु शरद पवार साहेबांचं पण तुम्ही डिक्टेटरशिप करायची जी इच्छा असेल तर ते पवार साहेबच त्याला उत्तर देतील. आता म्हस्केजी, जसं तुम्ही म्हणालात सरकार पाडण्याबद्दल खतखत व्यक्त केली आहे किंवा शिंदेविषयीचा जो राग आहे तो मी समजू शकतो असं तुम्ही म्हणताय, याच्या बाबत आणखी तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर आता शिंदे आणि पवार यांच्यामध्ये कुठेतरी जवळीक वाढते असं सुद्धा म्हटलं जात आहे. हे बघा, काल शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, पवार साहेब पवार साहेबांचं राजकारण करत असतात, मी माझं राजकारण करत असतो, आमचे वेग म्हणाले, परंतु आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही आहोत ना. ते शत्रू नाहीये, राजकारणामध्ये शत्रू नसतो, प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगवेगळी असते, परंतु आम्ही एकत्र येतोय, आम्ही महायुती करतोय असं कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य नाहीये किंवा तशा पद्धतीचं पाऊल पण टाकलेलं नाहीये. परंतु यांचा जो जळफळाट झालेला आहे, ठाण्याच्या विकासाची चर्चा करतात. संजय राऊत शिवसेनेची स्थापना झाली आणि ठाण्यामध्ये सत्ता आणली, त्यावेळी शिवसेनेत नव्हते. ते लोकप्रभाची मी खरडेगाशी म्हणणार नाही, कारण त्या साहित्यिकांचा अपमान होईल. हे लोकप्रभामध्ये पगारावरती कामाला होते, त्यानंतर सामनाला पगार घेऊन सामनामध्ये लिहित होते. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ठाण्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाण्याचा विकास कोणी केला, ठाण्याची जनता कुणाच्या मागे आहे हे दाखवून दिलेलं आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ हा त्यांनी दाखवून दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आव्हान केलं होतं की खरा दिघे साहेबांचा शिष्य कोण हे लोकांनी दाखवून दिला. विधानसभेचा ठाण्याची जागा सुद्धा यांच्या उमेदवाराला पुन्हा विधानसभेला उभं राहायला त्याला जिंकता आलेली नाहीये. ठाण्यात एकही जागा त्यांनी जिंकलेली नाहीये. जेमतेम त्यांचं डिपॉझिट काँग्रेस आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बरोबर असल्यामुळे त्यांचं वाचलेलं आहे. त्यांनी ठाण्याबद्दल बोलू नये हो. अहो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जो टाळा लागला तो संजय राऊतांमुळे लागलेला आहे, त्यांच्या लोकप्रभेच्या मुलाखती. जी निश्चित नरेश म्हस्केजी, एकंदरीत तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.